देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यावर बावनकुळे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या दाव्यानं राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं। मी परवाच दिल्लीला गेलो होतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। संजय राऊतांनी केलेल्या भाकितावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे मिश्किल उत्तर दिलं। राम मंदिरावर टीका करणारे आता रामरक्षा म्हणत असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। तर टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला हाणलाय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपांचं मंत्री भुजबळ यांनी खंडन केलं। शरद पवार एनडीएत जाणार नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। एनडीएत जाण्याचा दावा मंत्री भुजबळांनी फेटाळलेला आहे। आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। वारंवार होणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला हाणला। अंधेरीत टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाला। टीसीने प्रवाशाला स्टेशनवर डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली। भिवंडी शहरातील 100 फीट रोडवरील यूएस टेक्सटाईल कारखाना कोसळला। या 2 कामगार जखमी झाले। घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाचं पथक दाखल झालं। संबंधित पॉवरलूम कारखाना धोकादायक असल्याची नोटीस बजावल्यानंतर ही कारखाना सुरू होता। यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आमदार आनंद बोंढारकर यांनी कोसळलेल्या पुलाच्या भागाची पाहणी केली। यावेळी केटीआयएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुलाच्या निकृष्ट बांधकामावरून त्यांनी धारेवर धरलं। रातोरात पुलाच्या भेगा सिमेंट भरून बुजवल्यानं आमदार बोंढारकरांनी खडसावलेला आहे। तातडीनं पुलाचं ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांवर उपचाराकरता सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलने उपचाराकरता पूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला। टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं। भिवंडी कोर्टाने दोघांना सुद्धा 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पेपर फुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आलेली आहे। बीड शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला मुक्ताई मार्ग असं नाव देण्यात आलं। मुक्ताईची पालखी शहरामध्ये प्रवेश करताच नामकरण सोहळा पार पडला। पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे, महंत नवनाथ महाराज, महंत संभाजी महाराज, आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते नामफलक सोहळ्याचं अनावरण करण्यात आलं। नागपूरच्या हुडकेश्वर भागामध्ये एका 8 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला। नराधमाला बेड्या ठोकण्यात आला। विनयभंग करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केलेली आहे। कुबेर पोहाणे असं अटक करण्यात आलेल्या नराधमाचं नाव आहे। लातूरच्या खरोळा गावामध्ये वायर चोरल्याचा आरोप करत 3 लहान मुलांना शेतातील खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ समोर आला। या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका सलग पॉक्सो कायद्याअंतर्गत पॉक्सो गुन्ह्यांमुळे हादरलेला आहे। म्हणजेच अल्पवयीन मुलांसंदर्भातल्या गुन्ह्यांमुळे हादरलेला आहे। जुलै महिन्यामध्ये अवघ्या काही दिवसात पॉक्सो कायद्याअंतर्गत 4 गंभीर गुन्हे दाखल झालेत। तालुक्यात खळबळ उडाली आहे। अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे पालकही भयभीत आहेत। छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरामध्ये तथाकथित डॉन बाबा फरजानच्या बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकली आणि बंगल्यातून 5 कोटींची रोकड, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी, 4 रायफल्स, 50 जिवंत काडतुस, तलवारी, चाकू, महत्वाची काही कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। मोठ्या प्रमाणातील रोकड मोजण्याकरता नोट मोजण्याची यंत्र मागवावी लागली। मलकापूर शहरातील 30 ते 40 विद्यार्थ्यांना मधमाशा चावल्या। आगाशिव या डोंगरावर बिया रोपण करण्याकरता सगळे विद्यार्थी गेलेले होते। त्यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला। कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। दौंड परिसरामध्ये आकाशात आज एक दुर्मिळ आणि नयनरम्य खगोलीय चमत्कार बघायला मिळाला। भर दुपारी अचानक सूर्याभोवती एक अतिशय सुंदर आणि गोलाकार रंगीत वलय तयार झालं। हे विलोभनीय दृश्य पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। 28 गावांच्या शेतकऱ्यांनी वीज, पाणी आणि सिंचनाच्या गंभीर प्रश्नावरून कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी मागितली आहे। जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाणं न उगवल्यानं शेतकरी चिंतातूर आहे। 10 ते 12 दिवसांनंतरही बियाणं न उगवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हिंगोलीच्या खाजमापूर वाडीमध्ये एका शेतकऱ्याच्या केळी बागेतील सुमारे 600 केळी झाडांचं नुकसान झालं। काढणीला आलेल्या केळीच्या झाडांवर अज्ञात व्यक्तीने विषारी द्रव्य फवारलं असा आरोप शेतकऱ्याने केलाय। काही झाडं तोडण्याचाही प्रयत्न झाल्याचा दावा शेतकऱ्याने केलाय। या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। महिन्याभरामध्ये साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। ग्राहकांना आता प्रति किलो 45 ते 55 रुपयांचा दर मोजावा लागणार आहे। दर वाढत राहिला तर त्यांना घरखर्चाची ताळमेळ बसवणं कठीण होणार आहे। अतिमुसळधार पावसामुळे सातारकरवाडी परिसरातील डोंगराला मोठ्या भेगा पडल्या। भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला। संभाव्य दुर्घटनेचा अंदाज घेत प्रशासनानं तात्काळ 6 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय। दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।